नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातलं हे ककोडी गाव. या गावाची लोकसंख्या 2000च्या आसपास आहे. गावात जिल्हा परिषदेची एकच शाळा असल्यामुळे आजूबाजूच्या 5-6 गावातील 160हून अधिक विद्यार्थी याच शाळेत शिक्षण घेतात. जिल्हा परिषदेच्या या शाळेत 160 विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी शासनानं केवळ 3 शिक्षकांची नियुक्ती केली आहे. शाळेतील सर्व जबाबदाऱ्याही या शिक्षकांना पार पाडाव्या लागतात. रोज 45 किलोमीटरचा प्रवास करून हे शिक्षक शाळेत येतात. शिवाय हा परिसर जंगलात असल्यानं ते लवकरच घरी जातात. शिक्षकांचं रोज शाळेत उशिरा येणं आणि लवकर घरी जाणं याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होतोय. मेरा लड़का जब 5वीं क्लास में था तो इंग्लिश का परेड तो हुआ नहीं, 5वीं 6वीं 7वीं 8वीं 9वीं 10वीं तक के एक भी परेड नहीं हुआ. वो बच्चे अपने 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 सेल्फ पढ़ाई कर करके निकलते हैं. कोणतेच बरोबर सब्जेक्टचे टीचर वगैरे राहत नाही. अजून तिकडून नाही पाठवतही नाही. मोठे मोठे जे अधिकारी साहेब लोक आहेत, BDO आहे, CO वगैरे आहेत, ते कधी ढुकून पाहिले नाही एवढे वर्षात. टीचर होना, टीचर की बहुत ही कमी है. यदि पढ़े ठीक से पढ़े नहीं है तो बच्चों को क्या पढ़ाएंगे. शाळेत वेळेवर शिक्षकच उपलब्ध राहत नसल्यानं अशा शिक्षकांचा फायदा तरी काय, असा सवाल हे गावकरी करतायत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी या गावकऱ्यांनी अनेकदा शिक्षण विभागाकडे तक्रारी केल्या, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. अखेर या गावकऱ्यांनी झी हेल्पलाईनच्या मदतीनं ही समस्या सोडवण्याचं ठरवलं. त्यांनी झी हेल्पलाईनला कॉल करताच झी हेल्पलाईनची टीम या दुर्गम भागात पोहोचली. गावकऱ्यांकडून माहिती घेतली. मध्यंतरी काही शिक्षकांच्या बदल्या या ठिकाणी करण्यात आल्या होत्या, मात्र दुर्गम भाग असल्यामुळे त्यांनी सुद्धा आपल्या सोयीनं काढता पाय घेत बदली जिल्ह्यात इतरत्र करून घेतली. त्यामुळे 3 शिक्षकांवरच या शाळेचा कारभार असल्याचं लक्षात आलं. झी हेल्पलाईनच्या टीमनं शाळेच्या मुख्याध्यापकांना गाठलं. सगळ्यात महत्त्वाची सर आमची असं एक अडचण आहे सगळ्यात मोठी, की गोंदियापासून ही जी शाळा आहे साधारणतः 115 किलोमीटर अंतरावर आहे. अतिशय दुर्गम नक्षलवादी भागामध्ये असल्यामुळं या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून परिपूर्ण स्टाफ नाही आमच्याकडे. त्यानंतर झी हेल्पलाईनच्या टीमनं गोंदिया येथील जिल्हा परिषदेचं कार्यालय गाठलं. शिक्षण अधिकाऱ्यांची भेट घेतली. ककोडीच्या शाळेतील शिक्षकांची समस्या त्यांच्या कानावर घातली. येत्या 7 दिवसात या शिक्षकांवर कारवाई करू असं आश्वासन त्यांनी झी हेल्पलाईनला दिलं. गावकऱ्यांची अशी तक्रार आहे की शिक्षक वेळेवर उपस्थित होत नाही, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, गुणवत्ता खालावत आहे. तशा शिक्षकांची गटशिक्षणाधिकारी अथवा उपशिक्षणाधिकारी यांच्यामार्फत चौकशी करून त्यांच्यावर निश्चित आम्ही कारवाई करू आणि ही कारवाई या 7 दिवसात नक्की अपेक्षित आहे. केवळ शिक्षणाधिकाऱ्यांपर्यंतच हा प्रश्न सीमित न ठेवता झी हेल्पलाईननं आमदार संजय पुराम यांनाही या समस्येचं गांभीर्य पटवून दिलं. दोषी शिक्षकांवर तातडीनं कारवाई करू असं ते म्हणाले. संबंधित विभागाचे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा करून जे कोणी शिक्षक अशा प्रकारच्या शाळेला बुट्ट्या मारून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान करत आहेत अशा शिक्षकावर तातडीनं कारवाई करण्याचा आपण निर्देश देणार आहोत. खुद्द शिक्षणाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी या शिक्षकांना तंबी दिल्यानं आता या शिक्षकांच्या मनमानी कारभारावर अंकुश बसणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचं होणारं शैक्षणिक नुकसान टाळणार आहे. माधव चंदनकर, झी मीडिया, गोंदिया. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.